आधी मी काय करायची, किराणा भरायची तर तो किराणा 4-4, 5-5 महिने जात होता. म्हणजे एवढा भरायची, 4-4, 5-5 हजाराचा, 3 हजाराचा एवढा भरायची. मला कळतच नसायचं की किती भरायला पाहिजे नाही का. जसं की साखर 4 किलो आणायची, शेंगदाणे 3 किलो आणायची, खूप जास्त व्हायचं ते आणि महिनाभर किती लागतं हे समजतच नव्हतं. आता मी असं ठरवलंय की एवढंच भरायचं जेवढं एका महिन्यापुरतं लागणार आहे. तर बघूया आता आपल्याला किती खर्च होतो. मी नेक्स्ट म्हणजे महिन्यामध्ये जेव्हा भरल ना तेव्हा तुम्हाला सांगल. सध्या तरी मी 2 महिन्यापासून पाहते 1800 किंवा 1600, 1500 असे म्हणजे नाही का 1500पर्यंत सामान म्हणजे पुरेसं आहे मला तेवढं. पण त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा त्या एकदम संपल्यात त्याच घ्यायला लागले आणि तेवढंच लागतंय मला एवढं समजलंय. तर अजून मी नेक्स्ट टाइम जेव्हा भरल ना तेव्हा मी तुम्हाला बरोबर सांगल की हा महिनाभरासाठी मला कितीचा किराणा लागतो, म्हणजे किती पैसे. मी तुम्हाला इथं दाखवते ते 2 किलो साखर आणली आहे. इथं शब्दाना घेतलाय मी 2 किलो, का तर ते पुढं तुम्हाला सांगते. आणि अगरबत्तीचा पुडा पण घेतलाय मोठा. तसं अगरबत्ती जास्त लागते, तसं दिवसाला 2 म्हणजे एका तुळशीला म्हणा देवाला म्हणा लावायची म्हटली ना तर ते जो आहे ना तो पुडा 50चा आहे. तर आपल्याला तो 2 लागतो. मध्ये जर संपला तर मी तसंच घेऊन येते. पण हां, देवाचं तेल असतं ना तर ती 1 बॉटल मी आणली होती. आता तुम्ही बघू शकता तिथे कोपऱ्यामध्ये आहे, ती संपली आहे. तर मग असं होतं की आता ही 1.5-2 महिने जाती. जर सणवार आला तर मग ते लवकर. आता इथे ना माझ्यापेक्षा जास्त काळजी आर्यनच्या पप्पालाच असती सामानाची. त्यांचं म्हणणं असतं बाबा एकदाच काय भरायचं ते भर, थोडंच भर पण 1-2 किलो भर. म्हणजे सारखं सारखं दुकानात जायला त्यांना आवडत नाही. आणि आपण जर ते एक दिवस जरी घरी आले आणि त्यांनी जर विचारलं आता भात बनवायचं आहे, ते पण हे ब्लॉग बघतील ना तेव्हा हसतील. कारण की जेव्हा पण ते बोलतात ना भात बनवा, मी त्यावेळेस म्हणते तांदूळच नाहीये, मग असं होऊन जातं. म्हणून त्यांनी सांगून ठेवलेलं आहे बाबा 1-2 किलो भर, जे लागतं ना ते 2-2 किलो भर असं. तर साखर इथं बघताय तुम्ही, ती फक्त आहे ना असं आर्यनला काही गोड वगैरे बनवून द्यायचं असेल ना तरच त्याच्यासाठीच वापर होतो. तसं खरं पाहिलं ना मी एक दाना सुद्धा साखरेचा तोंडात घालत नाही आता बाबा. मला कानाला खडा आहे की आता खूप दिवस झाले मी बघते ना खूप सारे व्हिडिओज वगैरे आणि आता कळायला लागलं ना की साखरेमुळे खूप परिणाम होतो आपल्या तब्येतीवर आणि खूप तब्येत वाढते. आणि आपण प्रत्येक गोष्टी साखर खात असतो. काही पदार्थ गोड बनवला त्याच्यात साखर येते, चहामध्ये येते. त्याच्यामुळे म्हटलं फक्त आता ती जेव्हा गोड बनवायचं असं आर्यनसाठी म्हणा काय तर आर्यनच्या पप्पाचा प्रश्न येतच नाही, त्यांना गोड खायचं नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला साखर आहे ना कमीच लागणार आहे. तर ही महिनाभरासाठी नाही तर ही 2 महिने जाऊ. तुम्ही पाहता इथे डब्यांमध्ये भरते मी. तर ह्या डब्यामध्ये सुद्धा थोडा शब्दाना उरलाय. तर तो शब्दाना पॅकेटचा आहे. ज्यावेळेस मला उपवास असतो त्यामुळे यूज होतो. असं पाहिलं तर महिन्यात एकच चतुर्थी येते आणि मी तेवढंच उपवास करते. आणि वाटलं तर एखादा दुसरा सोमवार किंवा म्हणजे जे काय असेल ते, समजा श्रावणमध्ये सोमवार असेल तर 1 पॅकेट मला जातं. जास्त काही मी शब्दाना खात नाही. तर असा तो उरत असतो म्हणून त्या शब्दांना जास्त भरायची गरज नाही. आता हा जो सुट्टा शब्दांना भरलाय ना तर खरं तर मला पापड्या बनवायच्या, ते तुम्हाला दाखवलंच मी कशा बनवते. पण त्याच्यासाठीच मी भरून ठेवलंय. आणि आता जेव्हा बाजार करेन ना तेव्हा बटाटे पण आणणार आहे. त्यावेळेस ते बटाट्याचा किस घालूनच ते पापड्या बनवणार आहे. त्या तुम्हाला माझ्याकडे आहे ना प्लास्टिकचे मोठे डबे आहेत बरं का, पण त्याच्यामध्ये मी सध्या सामान असं भरून ठेवत नाहीये. पहिले ठेवायची, आता ठेवत नाही. तर इथे पाहू शकता एक स्टीलचा डब्बा आहे. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा तांदूळ वतलेत. आता 1 किलो तांदूळ घेतले त्याच्यामध्ये. नंतर ती मुगाची डाळ ठेवली, तुरीची डाळ ठेवली. असं ठेवलं ना मग आहे ना ज्यावेळेस खिचडी भात बनवायचा असतो, वरण भात बनवायचा असतो त्यावेळेस एकच डब्बा घेतला जातो. म्हणून मी असंच ठेवत असते. दुसऱ्या डब्यामध्ये मी शेंगदाणे आहे ना इथं अर्धा किलो शेंगदाणे उरले होते, ते मोठ्या डब्यामध्ये ठेवून दिले कारण त्याचे लाडू बनवायचे. आणि इथे जो आहे ना ते 1 किलोच्या डब्यामध्ये बरोबर ते 1 किलो बसलेत. ते दुसऱ्या डब्यामध्ये मी साखर सोडणार आहे. शब्दांना मी तसाच ठेवणार आहे, पण साखर याच्यामध्ये बरोबर बसणार आहे म्हणून त्यात साखर भरणार आहे. तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आहेत ना साबणी वगैरे काय भरल्या नाही. मागच्या वेळेस जो सामान भरलं होतं त्याच्यामध्ये साबणी भरपूर घेतल्या होत्या, त्याच्यामुळे ह्याच्या वेळेस स्किप करून टाकल्या. लागणार नव्हत्या, मग उगाचच त्याला भरून ठेवण्यात काही अर्थ नाही. बघूया म्हणलं पुढच्या महिन्यापर्यंत जाणार आहेत म्हणून मी त्या भरल्या नाहीत. तेलाच्या पिशव्या मी 2 घेतल्या. ड्रम मी वापरत नाही कारण की ड्रम असेल ना तेलाचा की जास्त तेल खाल्लं जातं मला असं वाटतं, म्हणून मी ते ड्रम स्किप करते, तो वापरत नाही. तेलाच्या पिशव्याच वापरते. तर 2 आणल्या होत्या. एक तर मी अगोदरच किटलीमध्ये तेल सोडून दिलं होतं आणि एक आहे तर ती जेव्हा लागल तेव्हा सोडणार. तर इथे ना मसाला वगैरे जसं की हळद तिखट ते ना मी एक्स्ट्राच भरलेला असतं, त्याच्यामुळे ते काही संपत नाही. जेव्हा पावशरचं असं तर ते 2-2 महिने जातं म्हणून मी ते जास्त काही आणत नाही. आणि जिरे वगैरे म्हणाल तर ते 50 ग्रॅम जरी आणलं तरी ते महिनाभर होऊन जातं. आता मागच्या वेळेस पण 1600चं सामान झालं आणि ह्या वेळेस पण 1600चं झालंय. बघूया आता हे किती दिवस जातं. आणि याच्यामध्ये जे संपल ना ते पुढे मी ऍड करत जाते, जसं की जास्त आणत जाते. आता याच्यामध्ये ना बरंच संपलेलं नाहीये, त्याच्यामुळे मी जास्त काही घेऊन नाही आले. जसं की बेसनपीठ अजून आहे, चहापत्ती आहे, बऱ्यापैकी आहे. त्याच्या संध्याकाळची वेळ होती आणि जेवढं पण सामान मी भरून ठेवलं होतं तेवढं आर्यननी मला मदत केली मान्यवर डबे ठेवण्यासाठी. सगळं सामान जिथली तिथं व्यवस्थित ठेवून दिल्याच्या नंतर मस्त असा चहा बनवला. आर्यनसाठी पण बनवला, माझ्यासाठी गुळाचा चहा. जसं की मी 2 टाइमच घेते पण गुळाचाच घेते थोडासा. तिकडे कुठे घेऊन गेला? म्हणजे मी वर ठेवला होता, तू खाली घेऊन गेला? खाली पडेल तो, मग मलाच बोलशील.